नमस्कार, मी तुमचा न्यूरोसायकॅट्रिस्ट डॉक्टर सौरभ गव्हाणे. डिप्रेशन म्हणजे नेमकं काय असतं? आपल्या आयुष्यामध्ये एखादी जर दुःखाची घटना घडली तर आपण उदास होणं हे साहजिक आहे. परंतु विनाकारण जास्तीत जास्त वेळ दिवसातला बऱ्याच काही दिवसांपासून जर आपण उदास राहतोय तर त्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो. तर याच्यामध्ये नेमकं होतं काय की पूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपलं मन लागायचं त्याच्यात आता आपलं मन लागत नाही. त्याच्यामुळं आपल्या आयुष्याची जी गुणवत्ता आहे ती कमी होते आणि झोप न लागणे, त्याच्यासोबतच भूक कमी होणे, सेक्शुअल प्रॉब्लेम्स होणे, एकाग्रता कमी होणे, या सगळ्या गोष्टी डिप्रेशनमध्ये दिसतात. बरेच आपल्याकडे औषध ॲवेलेबल आहेत, नवीन नवीन ड्रग्स आलेले आहेत ज्याचे कमीत कमी साईड इफेक्टमध्ये आपण डिप्रेशनची ट्रीटमेंट करू शकतो. याच्यासोबतच आपल्याकडे काउन्सिलिंगची व्यवस्था असते, ठीक आहे, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, अशा वेगवेगळ्या थेरपीज आपल्याकडे असतात. तर डिप्रेशनचे योग्य निदान आणि उपचार केल्यास डिप्रेशन हा कम्प्लिटली नीट होऊ शकतो आणि आपलं क्वालिटी ऑफ लाईफ वाढवू शकतं.